ते काच उघडा जरा 2 मिनिटं तिकडे बसा. माझ्यावरती अन्याय झालेला आहे. माझ्या 9 महिन्याच्या मुलीसमोर त्यांनी गोळ्या झाडल्यात माझ्या पतीवरती. माझ्यावरती खूप मोठा अन्याय झाला आहे. त्याला मला न्याय मिळालाच पाहिजे. त्यांना लवकरात लवकर पोलिसांनी काय असेल तो योग्य निर्णय घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. 2 दिवसात त्यांना अटक झालीच पाहिजे. स्वतः हजर होता. नक्की काय झालं होतं, काय घडलं होतं? काय नाही, त्यांनी आम्हाला स्वतःहून पैसे न्यायला बोलवले होते. आम्ही स्वतः गेलो होतो. त्यांचा व्यवहार मीठ झाला होता. आम्ही गाडीकडे जाईपर्यंत तोपर्यंत त्यांनी पाठीमाग नेऊन डायरेक्ट सरांच्यावरती पिस्तूल उचलून गोळी घातली. ते पण माझ्या 9 महिन्याच्या पोरीसमोर माझ्यासमोर त्यांनी अशी घटना केली. माझ्यासमोर माझ्या 9 महिन्याच्या पोरीसमोर. त्याच्यामुळे आयुष्य कसं काढायचं होतं ते तुम्हीच सांगा. त्याच्यावरती न्याय भेटलंच पाहिजे मला. चला हां माझी एनर्जी वाया घालवणार. माझी एनर्जी आता पुढे लागली पाहिजे, या तपासात लागली पाहिजे. या आरोपींना शिक्षा कशी होईल या गोष्टीसाठी मी प्रयत्न केले पाहिजे. मी आरोपींना शोध घ्यायला गेलो पाहिजे. पण तुम्ही इथे थांबणार, हा गोंधळ घालणार, तुम्ही चितवणीवर वक्तव्य करणार, हे असं नाही होणार. शांत तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. चालतंय, तुम्ही थांबा. चालतंय मला माझा तपास करू द्या. बस आम्ही आमच्या पद्धतीने 100% प्रयत्न करणार. सगळ्यांनी बाहेर थांबा, सहकार्य करा. चला काम करू द्या. बघितलं सगळं झालंय. सहकार्य करतात त्यांना. आता आमची स्टेटमेंट घ्यायचे, माझं स्टेटमेंट घ्यायचे, संतोष तोडकरांचं स्टेटमेंट घ्यायचं. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांना करायच्या, त्या गोष्टी त्यांना करू द्या. 1-2 मिनिटं तुम्ही जर ह्या गोष्टी करत राहिला ना, साहेब तुमच्याकडे गुंतून राहणार. बाकीचे स्टेटमेंट वगैरे हे कोण घेणार आमचं सगळं?